रंकाळा वाचवण्यासाठी शिवसेनेचा एल्गार, 12 कोटींचा आयुर्वेदिक औषधांचा घाट उधळून लावणार. माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा घणाघाती इशारा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर शहराचा नेकलेस म्हणून अत्यंत प्रेमाने साकारलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव आज प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या भ्रष्ट कारभाराने मरणासन्न अवस्थेत पोहोचला आहे. रंकाळा प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुळात एसटीपी सांडपाणी प्रक्रिया प्लांटची नितांत गरज असताना कोल्हापुरातील एका शास्त्रज्ञ म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमताने 12 कोटींचा निधी हडपण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा नवीन प्रकार सुरू केला आहे. हा भ्रष्टाचाराचा आणि मलिदा खाण्याचा घाट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही सहन करणार नाही, असा थेट आणि घणाघाती इशारा माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिला आहे. गब्बर सिंगचे स्वप्न अपूर्णच, सांडपाण्यामुळे रंकाळ्याचा श्वास गुदमरला. रविकिरण इंगवले यांनी प्रशासनावर निशाणा साधताना सांगितले की रंकाळ्याचा विकास करण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली काही लोकांचे गब्बर सिंग बनण्याचे स्वप्न बहुधा अपूर्णच राहिलेले दिसत आहे. आज रंकाळा तलावात प्रचंड प्रमाणात थेट सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे रंकाळ्याचा तळ पूर्णपणे दूषित झाला असून तलावात जलपर्णींचा प्रचंड विळखा वाढू लागला आहे. नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असताना मूळ समस्येवर उपाय शोधण्याऐवजी निधी कसा लाटायचा याच एकाच विचारात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गढून गेले आहेत. 12 कोटी औषधांत वाहून घालवण्याचा डाव. रंकाळ्यात चक्क 12 कोटी रुपयांची आयुर्वेदिक औषधे टाकून तलाव प्रदूषणमुक्त करण्याचा दावा केला जात आहे. हा केवळ जनतेच्या पैशांवर दरोडा टाकण्याचा आणि महापालिकेचा निधी खाण्याचा प्रकार आहे, असा आरोप इंगवले यांनी केला. तुमच्याकडे जर एवढीच भारी आयुर्वेदिक औषधे असतील तर आधी रंकाळा बचाव समिती आणि प्रदूषणमुक्ती क्षेत्रातील तज्ज्ञांना त्याचा प्रात्यक्षिक डेमो दाखवा. जोपर्यंत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या औषधांचा यशस्वी डेमो दाखवत नाहीत तोपर्यंत महापालिका आणि या स्वयंघोषित शास्त्रज्ञ लोकप्रतिनिधींना 1 रुपयाचाही मलिदा खाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. कोल्हापूर शहराचा नेकलेस रंकाळा तलावाला आपण संबोधतो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून त्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट काम झालं. शालिनी पॅलेस असेल, रंकाळा असेल, कोल्हापूरचं वैभव आपण समजतो. आज त्या कोल्हापूर शहरातील रंकाळ्याची दुरावस्था झालेली आहे. म्युझिक फाउंटन हा जरा थोडा पार्ट आपण बाजूला ठेवू. थोडासा रंकाळ्यामध्ये मिसळत असणारं सांडपाणी, रंकाळ्यामध्ये मिसळत असणारं ड्रेनेजचं आणि दूषित जलपर्णी, ह्यामुळे रंकाळा हा कायम दूषित अवस्थेत असतो. फिरायला जाणाऱ्या लोकांना 12 महिने सर्दी होणे, नाहक त्रास होणे, तिथून जाताना कुठल्या ना कुठल्या तरी वनस्पतीचा घाण वास येणे, अशा पद्धतीच्या रंकाळ्याची आता परिस्थिती. आणि ही परिस्थिती पाहता मी पत्रकामध्ये मी वाक्य नमूद केलेलं आहे की बहुतेक पृथ्वीवर एलियन्स अवतरले का असं मी एक वाक्य वापरलं. त्याचा अर्थ काय की कोल्हापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये कोणतरी नवीन सायंटिस्ट आले परग्रहावरून, त्यांनी औषध आणले. ते औषध आयुर्वेदिक आहे आणि ते औषध म्हणे जर रंकाळ्यामध्ये टाकलं तर रंकाळा पूर्ण स्वच्छ होणार म्हणे. आता कसलं औषध आहे मला माहिती नाही. आणि सगळ्यात हाईट त्या औषधाची किंमत 12 कोटी रुपयाचं टेंडर महानगरपालिकेनं फ्लॅश केलं. औषधाची किंमत किती? 12 कोटी रुपये. असलं कसलं औषध आहे? हा पॅटर्न इंग्लंडचा आहे, पोलंडचा आहे, ग्रीनलंडचा, आयर्लंडचा, कुणाचा आहे? काय शनिवार पेठेतला एक पॅटर्न आहे. हा पॅटर्न कोणता नेमका? हे सायंटिस्ट लोकप्रतिनिधी कोण? आणि आता म्युझिक फाउंटन मधून बंद पडतो. महानगरपालिकेनं 15 मिनिटाच्या वर ते लावायचं नाही म्हणून सांगितलं. का? तर महानगरपालिकेला बिल परवडत नाही. म्युझिक फाउंटन मध्ये मध्येच कचरा अडकतो, गाळ अडकतो, पुन्हा ते बंद पडते. त्याच्यापेक्षा ह्या लोकांनी, ह्या लोकप्रतिनिधींनी, अधिकाऱ्यांनी ते म्युझिक फाउंटन सुरू करण्याच्या अगोदर रंकाळ्यातलं पाणी स्वच्छ करायला हवं होतं. माणसांना स्वच्छ पाणी पाहिजे. रंकाळा अगदी मोकळा श्वास रंकाळ्याला पाहिजे. रंकाळ्याला व्हेंटिलेटरवर ठेवू नका. फक्त त्या सिप्याला डागडुजी केली पण आत बेड रिकामी, आत ढेकणाने भरलेला बेड, अशी परिस्थिती आपल्याला रंकाळ्याची करायची नाही.
माझी मीडियाच्या माध्यमातून या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती राहील कोल्हापूरकरांना, तुम्ही खरोखर टेंडर वाचा. महानगरपालिकेने फ्लॅश केलेलं 12 कोटी रुपयाचं टेंडर आहे. ती एक कन्सल्टन्सी कंपनीकडून यांनी केलेलं आहे. आणि माझं स्वतःच असं म्हणणं आहे, पर्यावरणवादी असतील, रंकाळा प्रेमी असतील किंवा ज्यांना या क्षेत्रातलं ज्ञान आहे, या लोकांनी जोपर्यंत डेमो पाहत नाहीत तोपर्यंत हे वर्क ऑर्डर ह्या कामाचं होऊ नये. जर पाणी स्वच्छ होणार नसेल, असं कुठलं औषध असेल, आपण एखाद्या पाण्याच्या टाकीमध्ये तुरटी टाकली तर ते पाणी स्वच्छ होतं, आपल्या टेरेसवरचे पाण्या टाकी धरा. पण एक दिवस आपल्यावर देखील 2 महिन्याने 3 महिन्याने येतो, 4 महिन्याने येतो की आपण आपल्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला सांगतो किंवा स्वतः पाण्याच्या टाकीत उतरतो, पाण्याची टाकी आपण स्वच्छ करतो. म्हणजे अजून असलं औषध कुठलं आलेलं नाही की आपोआप सगळं स्वच्छ होत राहणार. हा पूर्णपणे पैसे खाण्याचा, टक्केवारी गोळा करण्याचा घाट बांधलेला आहे. यांचा ध्यास, यांचा पोटचा घास कधीही संपणार नाही. ह्या व्यक्तींनी, ह्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना वेठी धरून असलं काम कोणतेही करू नये. आम्ही करू देणार नाही. रंकाळा संवर्धन, रंकाळा बचाव कृती समितीला मी आपल्या माध्यमातून विनम्र आवाहन करत आहे की रंकाळ्यासाठी हे जे टेंडर निघालेलं आहे, यासाठी शहानिशा केल्याशिवाय 12 कोटी रुपये हे लोकप्रतिनिधीच्या घशामध्ये आपण घालू द्यायचे नाही.